बनवायला सोपी, चण्याचं पीठ न भाजता झटपट होणारी भरलेली मिरची आज आपण बनवणार आहोत. चला तर मग आता याची मी रेसिपी तुम्हाला दाखवते. यासाठी मी इथे ढोबळी मिरची घेतलेली आहे. ढोबळी मिरची त्यातलीच कवळी छोट्या छोट्या मिरच्या मी ते घेतलेल्या आहेत. याला आता आपण छान एक कट मारून घेऊया आणि निघतील तेवढ्या बिया आपण अलगद त्यातल्या काढून घेऊया. अशा सर्व बिया आपण यातल्या काढून घेऊया. तोंडी लावायला अगदी ह्या मिरच्या खूप सर्वांनाच आवडतात आणि जेव्हा भाजी नसेल तेव्हा झटपट ह्या मिरच्या तयार होतात. हे बघा आता इथे सर्वांना मी असं कट देऊन बिया काढून घेत आहे. हे बघा इथे छान आपल्या बिया काढून झालेल्या आहेत. आता आपण सारणाची तयारी करूया. इथे मी फुटाण्याच्या डाळी, भाजलेल्या फुटाण्याच्या डाळी असतात त्या घेतलेल्या आहे. चना पीठ घ्या आणि त्याला मग परत भाजून परत घ्या, त्यात वेळ जातो. तर म्हणून इथे भाजलेल्या डाळ्या घेतल्या आणि त्या मिक्सरमधून बारीक करून ते घेतल्या. त्याचं छान बारीक पीठ केलं. आता यात मी 2 चमचे आलं, लसूण आणि खोबरं टाकलं आहे. त्याच्यानंतर 2 चमचे मी कूट घातला आहे. 1 चमचा मी जिरा पूड टाकलं आहे. अर्धा चमचा धना पूड टाकला आहे. कांदा लसूण मसाला अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, हिंग पाव चमचा, आमचूर पावडर अर्धा चमचा, हळद पाव चमचा आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता हे आपण छान मिक्स करून घेऊया. व्यवस्थित छान मिक्स केल्यानंतर त्याला ओलसरपणा येण्यासाठी मी इथे 2 चमचे तेल घालणार आहे. तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबूही त्यात ॲड करू शकतात. असं छान 2 चमचे तेल टाकून मी छान मिक्स केलं आहे. अजून त्याला थोडासा ओलसरपणा हवा आहे म्हणून आपल्याला त्याच्यात पाणी टाकून 2-3 चमचे पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं. तुम्हाला जेवढा ओलसरपणा हवा आहे, तुम्ही जसं मिरची स्टफिंग करणार आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याला ओलसर करू शकतात. अजूनही 1-2 चमचे पाणी टाकले तर काही हरकत नाही. आपण ते तेलामध्ये शॅलो फ्राय करूनच घेणार आहोत. आता बघा, आता छान ओलसरपणा आला सारणाला. अजून पण थोडासा मला ओलसरपणा हवा आहे म्हणून अजून मी 1 चमचा पाणी त्यात घातलं आहे. आता चला आपण आता मिरच्या भरून घेऊया. अलगदपणे मिरची सारण भरायचं, नाही तर ती मिरची तुटते. तुटल्यानंतर मग आपल्याला त्यात सारण भरता येत नाही. म्हणून हळूच पाहिजे तेवढं सारण आपण त्यात हळूहळू भरायचं, अलगद आणि सारण दाबून भरायचं. म्हणून ते मिरचीला चव येते छान. अशा प्रकारे मी ते सारण भरून घेतलं आहे. आता सारण भरण्याची दुसरी पद्धत दाखवते. इथे तुम्ही चमच्याच्या साहाय्याने सारण भरू शकतात. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल सारण भरायला त्या पद्धतीने तुम्ही मिरचीत सारण भरून घेऊ शकतात. अशा पद्धतीने तुम्ही मिरचीत सारण भरून घेऊ शकतात. अशा पद्धतीने छान मी सारण भरून घेतलं आहे. आता आपल्या इथे मिरचीत सारण भरून झाले. आता एक पॅन ठेवला आहे. त्या पॅनमध्ये मी 3-4 चमचे अंदाजे तेल टाकलं आहे. त्यात फोडणीला कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता टाकण्याचं कारण म्हणजे आपलं तेल कितपत गरम झालं हे कढीपत्ता टाकल्यावर आपल्याला समजतं. आता त्या तेलामध्ये छान मिरच्या मी शॅलो फ्राय करून वाफवून घेणार आहे. हे बघा, आता छान अशा ठेवल्या. आता त्याच्यावर झाकण ठेवून 3-4 मिनिट मी वाफवायला ठेवणार आहे. आता हे आपण वाफवून घेऊया. 4 मिनिट झाले. आता आपण त्या मिरच्या पलटी करून घेऊया. पलटी करायला फोर्कचा वापर करायचा, म्हणजे आपल्याला पलटी करायला सोपं जातं. नाही तर त्या देठाला पकडून जरी पलटी केलं ना तरी चालतं, चटका एवढा काही बसत नाही. म्हणून ते मी मिरचीचे देठ काढले नाही,
ते तसेच ठेवले, कारण पलटी करायला सोप्या जातात त्या देठाला पकडून. हे बघा अशा प्रकारे छान ही साईड तर झालेली. आता वरची साईड पण आपण छान वाफवून घेऊया. याची परत आपण 4 मिनिट त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया. ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे. 5 मिनिटात ही रेसिपी तयार होते. लसूण खोबरं आपल्या घरात असतंच. चण्याचं पीठ भाजायची गरज नाही. चण्यानंतर भाजलेल्या डाळ्या इथे वापरलेल्या आहेत आपण, आणि शेंगदाण्याचा कूट वापरला आहे. लिंबू वगैरे तर घरात असतंच. त्यात तुम्ही कोथिंबीरही ॲड करू शकतात, अजून आणखी सुंदर लागतील. हे बघा अशा प्रकारे चारी बाजूने मी छान 2-2 मिनिट वाफवून घेतलेले आहेत. आता आपल्या इथे मिरच्या ह्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला खूपच ओलसर वगैरे मिरच्या हव्या असतील तर तुम्ही यात पाणी टाकूनही वाफवू शकतात. अगदी तर अर्धा कप पाणी टाकूनही वाफवू शकतात, म्हणजे त्या ओलसर मिरच्या होतील. पण मला हे फक्त सारण भरून शालो फ्राय केलेल्याच मिरच्या हव्या होत्या, म्हणून मी इथे पाणी ॲड केलेलं नाही आहे. ह्या तुम्ही वरण भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर छान खाऊ शकतात. आणि तोंडी लावण्यासाठी हा पदार्थ खूप छान आहे आणि झटपट होणार आहे. अगदी भाजी संपली आहे, भाजी नाही, तर तुम्ही या 4-5 मिरच्या घेऊन ते बनवून घेऊ शकतात.